दत्तात्रयांचे सगळे पूर्ण अवतार, श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ, एक लीला विनोद म्हणू शकतो आपण, आणि आपल्या प्रती असलेलं प्रेम. 13व्या अध्यायामध्ये गायत्री मंत्र आणि क्रियायोग याच्याबद्दल थोडी सविस्तर माहिती अजून आलेली आहे पुढे. शंकर भट्ट हे एकदा प्रवास करत असताना मग वेगळ्या गुरुची दीक्षा घेतल्याच्या नंतर सुद्धा आपण जर आपल्याला स्वामी सेवा किंवा दत्त सेवा करायची असेल तर ती कशा पद्धतीने केली जाते? आपण कोणाचीही भक्ती केली तर ती श्रीपादांपर्यंत जाते. म्हणजे हे श्रीपाद स्वामी स्वतःच बोलतात. श्रीपाद स्वामी म्हणतात की राजा जे आहेत वेलू प्रभू, त्यांच्यामध्ये अहंकार भावना आहे, त्यामुळे मी ते स्वीकार करणार नाही, बट राजांना राग येतो. त्याच्यात ते अस्वलाचे आणि नागांचे काही एक्झाम्पल्स देऊन एक्सप्लेन केलेले आहेत गोष्टी. हो, सांगतो. एक छोटासा असं वर्णन असं आहे त्यामध्ये की तो नामानंद स्वामी 4 विमुक्त आत्म्यांचं वर्णन केलं. हो 17व्या अध्यायामध्ये केलं ते. बरोबर. साधना मार्गातल्या 7 अवस्था सांगितलेल्या आहेत. आता 7 अवस्था ज्या आहेत किंवा 7 भूमिका ग्रंथात दिले, तर याबद्दलच्या पुढे याच ग्रंथामध्ये सिद्धमंगल स्तोत्राविषयी सांगितलेले आहे. पहिल्या तर ते स्तोत्र काय असतं? श्री मदनंत श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा. आता हे पहिलं वाक्य आहे. ते जे अस्वल असतं त्याने मागील जन्मात काही अपराध केलेले असतात, तर त्या अपराधामुळे त्यांना अस्वलाची योनी मिळते. बापाना चारोली त्यांना सांगतात की तू दत्त आहेस की दत्त उपासक आहेस? खूप सुंदर प्रश्न. हो. हाय, हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करतो. आज आपल्या मंचावरती पुन्हा एकदा अभिषेक दादा वैरागी आलेले आहेत आणि आपण जी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाची सिरीज सुरू केलेली आहे त्याचा आजचा हा 6वा भाग आपण शूट करतोय. 5 भाग ऑलरेडी रिलीज झालेले आहेत आणि त्याला जो काही रिस्पॉन्स तुमच्याकडून मिळतोय तो अगदी म्हणजे आम्हाला भावविभोर करणारा आहे. आम्ही फार आनंदी आहोत त्या सर्व गोष्टींवरती आणि म्हणूनच ही सिरीज अशाच पद्धतीने आपण कंटिन्यू करतोय. आपण आज जो शूट करत आहोत तो जवळपास 6वा भाग आहे आणि बघूयात आज या 6व्या भागात आणि इथून पुढच्या सर्व भागांमध्ये आपल्याला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाविषयी काय वेगळी माहिती ऐकायला मिळते ते. तुमचा जास्त वेळ घेत नाही, सरळ आपण अभिषेक दादा वैरागी यांच्याकडे वळूयात आणि बघूयात ते काय सांगतात ते. नमस्कार. नमस्कार. स्वामी शरण. कसे आहात गुरुजी? खूप छान, खूपच सुंदर वाटतं. सॉरी दादा म्हणतोय मी तुम्हाला. कसे आहात दादा? खूप छान वाटतंय. आतापर्यंत 5 भाग झालेले आहेत आपले आणि मला वाटतं बऱ्यापैकी माहिती आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथामधून प्रेक्षकांना दिलेली आहे. आज पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूयात. पुन्हा जिथे आपण थांबलो होतो तिथूनच पुढे. मला पहिलाच प्रश्न याबद्दल विचारायला आवडेल की जसं मागच्या भागामध्ये असं आपण सांगितलं की वेगवेगळ्या गुरूंची दीक्षा आपण घेतो. वेगवेगळा पंथ असतो, वेगवेगळे गुरु असतात. मग वेगळ्या गुरुची दीक्षा घेतल्याच्या नंतर सुद्धा आपण जर आपल्याला स्वामी सेवा किंवा दत्त सेवा करायची असेल तर ती कशा पद्धतीने केली जाते किंवा करू शकतो का, हा पहिला प्रश्न. आणि कशी करावी हा दुसरा प्रश्न. बरं, हा प्रश्न खूप छान आहे. याचं मुख्य पहिलं कारण हे आहे की गुरुमंत्र जर आपल्याला मिळालेला आहे तो पण दीक्षेमध्ये, तर आपल्याला त्याचा जप करावा लागतो. हा नियमही असतो म्हणू शकतो आपण, नाहीतर मग परत तो सगळा जन्मच वाया जाईल आपला. बरोबर. पण पण आपल्याला स्वामींची पण भक्ती करायची आहे. तर मग आता जसं मागे आपलं बोलणं झालं होतं कुळदेव कुळदेवीला स्मरण करून आपण करू शकतो. सेम तसं याचं एक उत्तर एकदम छोटंसं श्रीपाद स्वामींनीच एक दिलेलं एक प्रकारे आपण म्हणू शकतो. अध्यायाचं नाव आठवत नाही मला, पण कदाचित 10वा अध्याय. पण मी बघितलेला मला एक प्रसंग आठवतोय. आपण ग्रंथालाच रेफर करू, त्याच्यामध्ये ह्याचा उल्लेख येतो. म्हणजे श्रीपाद स्वामींबद्दलच दिलेले तेच म्हणतात नंतर की या म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ या अवतारात सगळ्या निराकार रूपात ते सगळे निराकार रूपात स्पंदनशील आहेत. विविध देवतांद्वारा माझी पूजा आराधना करण्यात काही चूक नाही. ती माझीच आराधना आहे. माझ्यातील शिवस्वरूप, विष्णुरूप आणि ब्रह्मस्वरूप यांची आराधना करता येते. याप्रमाणे विविध देवतांमधील स्वरूपांची आराधना करू शकता. वेगवेगळ्या साधन पद्धती, साधकाच्या विविध साधन अवस्था, काल, कर्म, कारण या अनेक जीवांच्या अवस्थांवर प्रभाव टाकत असतात. त्यामुळे आपण कोणाचीही भक्ती केली तर ती श्रीपादांपर्यंत जाते. म्हणजे हे श्रीपाद स्वामी स्वतःच बोलतात. त्यामुळे आपण जरी गुरुमंत्रच म्हटला आणि फक्त मनात जर धारणा अशी केली आपण की आपण स्वामींची भक्ती करतोय किंवा दत्तात्रयांची करतोय, तरी काही वावगं नाही किंवा चुकीचंही नाहीये. त्यामुळे ते लागू होतं. तर या उत्तराला हे समर्पक उत्तर असेल मला असं वाटतं, प्रश्नाला उत्तर आहे.
पुढे मला वाटतं एका अध्यायामध्ये बापनाचारू म्हणजे हां. त्यांचे जे आजोबा आहेत त्यांच्यासोबत श्रीपाद स्वामींचा संवाद आहे आणि बापनाचारूला त्यांना सांगतात की तू दत्त आहेस की दत्त उपासक आहेस? हं. हं. खूप सुंदर प्रश्न. हां. हो. मलाही तो आवडतो तो अध्याय, तो प्रसंग. आता हा प्रसंग असा आहे, की ज्याच्यामध्ये अप्पल राजू शर्मा म्हणजे श्रीपाद स्वामींचे वडील हे नेहमी एका मूर्तीची पूजा करायचे, दत्तात्रेयांची ती मूर्ती, ज्याचं नाव होतं कालाग्निशमन दत्तात्रय. तर कालाग्निशमन दत्तात्रय यांची पूजा करत असताना सुरुवातीच्या अध्यायांमध्ये तो एक भाग आहे की कालाग्निशमन दत्तात्रय स्वतः यायचे आणि ते स्वतः सदेह येऊन नैवेद्य ग्रहण करून मग ते मूर्तीमध्ये विलीन व्हायचे. पण ही पूजा आगम पद्धतीने म्हणजे गुप्त पद्धतीने करावी लागायची, असं होतं. पण एकदा ही पूजा कालाग्निशमनांची श्रीपाद स्वामी स्वतः करत होते आणि हे पाहिलं बापनाचार्युलींनी. म्हणून त्यांनी विचारलं की तू दत्त आहेस की दत्त भक्त आहेस? तर श्रीपाद स्वामींनी त्यामध्ये असं उत्तर दिलेलं आहे की बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की मी जेव्हा दत्त आहे म्हणतो तेव्हा मी दत्त असतो, जेव्हा मी दत्त भक्त आहे म्हणतो तेव्हा मी दत्त भक्त असतो. तर माझं या बाबतीतलं असं मत मी मांडतो की पुढच्याही काही अध्यायांमध्ये याचं वर्णन येतं. दत्तात्रय यांचा एक विलक्षण स्वभाव आहे. दत्तात्रयांचे सगळे पूर्ण अवतार श्रीपाद, श्री वल्लभ, नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ यांचा हा एक लीला विनोद म्हणू शकतो आपण. आणि आपल्या प्रती असलेलं प्रेम की त्यांचा हा स्वभाव असा आहे की आपण जी भक्ती करणं अपेक्षित आहे, सद्गुरूकडनं प्राप्त झालेली साधना असो, नामस्मरण, गुरुमंत्र, दान धर्म, सगळ्या गोष्टी जे काही किंवा आपले नियम, तर हे आपण ना बऱ्याचदा आपण आपल्या आळसामुळे किंवा आपल्या वेगळ्या भौतिक आसक्तीमुळे आपण विसरून जातो किंवा सोडतो, पण ते आपल्याला विसरत नाहीत. त्यांचं आपल्या प्रति प्रेम तसंच असतं. तर दत्तात्रयांचा विलक्षण स्वभाव हा, ते आपल्यावरच्या साधना, नामस्मरण, भक्ती ते स्वतः करतात, स्वतःचीच, आणि त्याची फलश्रुती ते आपल्याला प्रदान करतात. त्यामुळे दत्तात्रय हे विलक्षण आणि अतिशय कनवाळू आणि सुलभ साध्य दैवत असं त्यासाठीच म्हणतो आपण हे. तर माझं असं मत मी या बाबतीत मांडतो की हे कारण असू शकतं. आणि अजून एक गमतीचा पार्ट आहे, म्हणजे हे सगळं झाल्यानंतर श्रीपाद स्वामी त्यांना म्हणजे बापनाचार्युलींना त्यांना कुटस्थ चैतन्य म्हणजे आज्ञाचक्राच्या भोर मध्याच्या इथे स्पर्श करतात. त्यानंतर मग त्यांना तो एक भविष्यातला ते पार्ट दाखवतात, ज्यामध्ये बापनाचार्युलू पाहतात की श्रीपाद स्वामी जे भविष्यात घडणार आहे, की श्रीपाद स्वामी तेव्हा लहान होते, ते मोठे होतात, 16 वर्षाचे होतात, पिठिकापुरम सोडतात, मग ते कुरोपूरला जातात, तिथे काही वर्ष राहतात, तिथे लीला दाखवतात, साधारण 30 वर्षापर्यंत ते तिथे असतात. आणि मग त्यानंतर ते हिमालयात वगैरे जाऊन येतात बऱ्याच ठिकाणी, आणि मग कृष्णा नदीवर ते अंतर्धान पावतात, चालत जातात. आणि मग त्यानंतर पुढचा अवतार ते धारण करतात, ते म्हणजे नृसिंह सरस्वती. तर नृसिंह सरस्वती अवतारामध्ये बापनाचार्युलींना हे दिसतं की ते जे रूप आहे ते माझंच आहे, म्हणजे बापनाचार्युलींचं. कारण श्रीपाद स्वामींनी तो संकल्प केलेला असतो. श्रीपाद स्वामी सुरुवातीला त्यांना तेच म्हणतात की तुमच्यामध्ये, तुम्ही एक महान ऋषी आहात, योगी आहात, पण तुमच्यामध्ये अजूनही थोड्या वासना शिल्लक आहेत. वासना म्हणजे अगदी आपण काय म्हणतो, आपण अगदी वासनांध म्हणतो तशा वासना नाही, पण थोड्याशा की मला हे अपेक्षित आहे किंवा संसारासाठी ह्या गोष्टी करणं होतं, किंवा मोठ्या प्रमाणात विकार किंवा ज्ञानासंबंधित आसक्ती असं म्हणू शकतो आपण. तर या गोष्टीमुळे मग ते श्रीपाद स्वामी म्हणतात की मग मी तुमचं रूप धारण करून तुमची इच्छा पूर्ण करतो. इतकं विलक्षण हे अवतार आहे. मग हे श्री नृसिंह सरस्वती अवतार धारण करून साधारण म्हणजे ग्रंथात उल्लेख नाही, पण नृसिंह सरस्वती यांनी 80 वर्ष अवतार कार्य चालू ठेवलं. सहस्त्रचंद्र दर्शनानंतर मग त्यांनी मग कृष्णा नदीवरच ते अंतर्धान पावले, कर्दळी वनात गेले. कर्दळी वनात जाऊन मग तिकडे 300 वर्ष तपश्चर्या करून वारुळातून म्हणजे बाहेर आले ते श्री स्वामी समर्थ. आणि मग ते अक्कलकोटमध्ये सगळे ते लीला धारण केलं. हे सगळं बापनाचार्युलू पाहत होते. आणि हे सगळं होऊन मग त्यांनी तो प्राण त्यांचा निघाला, तो श्रीशैल्यम मधल्या शिवलिंगात गेला. त्यानंतर मग त्यांना सूर्यमंडलामधनं सूर्यमंडलातनं त्यांना आवाज येत होता, म्हणजे काय म्हणू आपण, आकाशवाणी ही बापनाचार्युलूंना सांगत होती की वापरणाऱ्या तू किती भाग्यवान आहेस, तुला हे भविष्यात घडणारे हे सगळे प्रसंग दिसले. म्हणजे हे सगळं होण्यापूर्वी अजून एक गोष्ट, म्हणजे ग्रंथातच दिलेलं आहे, अजून एक गोष्ट अशी आहे की जेव्हा त्यांना शक्तिपात करतात किंवा भुवर मध्याला स्पर्श करतात,
बापन्न चरडूंना श्रीपाद स्वामी, तेव्हा त्यांना पहिलं बाबाजींचं दर्शन होतं. बऱ्याच लोकांना हा प्रश्न आहे की हे बाबाजी नक्की कोण. महाअवतार बाबाजी. तर माझा असा अंदाज आहे की हे नक्कीच महाअवतार बाबाजी, नक्कीच महाअवतार बाबाजी असावे, असा माझा अंदाज मी मांडतो. कारण सध्या तरी म्हणजे आपण बघतो की हिमालयातले सगळ्या महान ऋषी जे आहेत तर त्या सगळ्यांना म्हणजे त्यांच्या सगळ्यांचा अध्यक्षता त्या ह्यांच्या हातातच आहे. आणि पहिलं बाबाजींचं दर्शन झालं असं माझी म्हणजे मी काय म्हणू आपण माझं मत मांडतो. तर ते हे सगळं आहे म्हणजे एवढं सगळं घडलंय म्हणजे लागूनच हा प्रसंग आहे म्हणून मी सांगितला. फार छान वाटतं मला प्रसंग. खूप छान आहे. आपण मागे मला वाटतं पहिल्या दुसऱ्या एपिसोडमध्येच आपण गायत्री मंत्राचे चौथा पाद यावरती आपण सखोल चर्चा केलेली आहे. परंतु 13व्या अध्यायामध्ये गायत्री मंत्र आणि क्रियायोग याच्याबद्दल थोडी सविस्तर माहिती अजून आलेली आहे पुढे. त्याबद्दल आपण काय सांगू शकतो? आनंद शर्मा हे एक श्रीपादांचे अनन्यसाधारण भक्त होते. त्यांच्याबद्दलचा हा भाग आहे ज्याच्यामध्ये शंकर भट्ट हे एकदा प्रवास करत असताना आनंद शर्मा यांच्या घरापाशी ते भेटतात. आणि आनंद शर्मा त्यांना मग ते म्हणतात की मला आताच गायत्री मातेने दर्शन दिलं, त्याने मला सांगितलं की एक ब्राह्मण येईल, त्याला त्याचा काय म्हणा अतिथी म्हणून स्वीकार कर. आणि मग ते सगळं सांगायला सुरुवात करतात. तर गायत्री मातेबद्दलचं ते सांगतात की गायत्री मंत्राचं ते अनुष्ठान करत असतात. आणि गायत्री माता जेव्हा आपण गायत्री मंत्र म्हणतो ते 24 अक्षर जे आहेत याचा प्रत्येक अवयव, शरीराचा भाग, अवयव आणि सूक्ष्म नाड्या आणि त्यामधल्या ग्रंथी आणि त्यामधल्या शक्ती यांचा एकत्रित कसा संबंध आहे म्हणजे विस्तृत वर्णन. हो, खूपच विस्तृत वर्णन आहे आणि खूप मोठं. आणि एवढं तर विस्तृत नाही मला करता येणार, पण मी एक शॉर्ट सांगतो की आणि दर्शकांनी मी आशा करतो की दर्शक आपण आपलं डिस्कशन ऐकून ग्रंथ पठण पारायण करतील. तर एक शॉर्ट मध्ये मी असं वर्णन करेल की अगदी एक्झाम्पल की नुसतं सुषुम्ना नाडी जर पकडली तर सुषुम्ना नाडी जी आहे जिला आपण शरीराच्या आत नाडी म्हणतो पण शरीराच्या बाहेर तिला अंतःकरण किंवा स्पिरिच्युअल कॉर्ड म्हणतात. तर जशी ती टाळू भागाच्या वर आहे तसं 2 पायांच्या मधून खाली जमिनीच्या खाली पण आहे. तर ती कम्प्लीट खालून वर इन्फायनाईट आहे, म्हणजे तिला काय अंत नाही आहे, ती खालून वर वरून खाली प्रवाहित आहे. तर इथून गायत्री मातेची जी ऊर्जा प्रवाहित होते जेव्हा आपण मंत्रोच्चारण करतो तर त्यामधल्या नुसत्या शारीरिक जरी आपण ग्रंथी ज्याला आपण ग्लँड्स म्हणतो म्हणजे अगदी ॲड्रिनल किंवा अजून आपण कुठल्या ओव्हेरीज आहे, टेस्टिकल्स आहे, पॅनक्रियास, थायमस, थायरॉइड, पॅराथायरॉइड, अजून काय पिट्युटरी, पिनियल ग्लँड, तर या सगळ्या ग्लँड्स पण ऍक्टिव्ह होतात. तर मुख्यतः ह्या पहिल्या ऍक्टिव्ह होतात आणि मग सव्य उपसव्य नावाचा एक भाग आहे. सव्य म्हणजे उजवीकडे आणि उपसव्य म्हणजे डावीकडे, म्हणजे सूर्यनाडीला लागून चंद्रनाडीला लागून अशा ग्रंथी जागृत होतात. तर या सगळ्याचं पूर्ण विस्तृत वर्णन त्यामध्ये दिलेलं आहे. आपल्याला 72,000 सूक्ष्म नलिका आहेत, मी मागे एकदा सांगितलं, ज्याचा आपण त्याला हेल्थ ऑरा म्हणतो. तर त्याचा हा डायरेक्ट संबंध येतो. तर हा एक पार्ट आहे. म्हणजे हे तर आहेच आहे, अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे मी खूप कमी मांडण्याचा प्रयत्न केला आता. खरं हे त्यांनी म्हणजे आता आनंद शर्मा जे आहे त्यांच्याबद्दलचं सांगितलं की त्यांच्याबद्दलचं एक छोटंसं वर्णन मी आधीचं सांगतो की पेंचल कोना नावाचा एक भाग होता, म्हणजे आहे अजून पण आहे, जिकडे लक्ष्मी नरसिंह यांचं एक देवस्थान आहे. तिकडे ते बालपणी दर्शनाला जातात आणि तिकडे दर्शनाला जातात तर त्यांचे आई वडील तिकडे ध्यानस्थ बसतात, वडील. आणि मग बराच वेळ जातो, रात्र म्हणजे सकाळ जाऊन दुपार उलटून संध्याकाळ होते तरी ते येत नाही, म्हणजे जागेवर येत नाहीत, ती समाधीतच असतात म्हणून हे घाबरतात. यांना एक व्यक्ती बरोबर निर्जन अरण्यातनं घेऊन एका ठिकाणी घेऊन जातात आणि त्यांना पहिले खायला देतात आणि ते तिकडे जातात तर तिकडे एक वृद्ध तपस्वी बसलेले असतात. त्यांचे डोळे उघडले तर त्यांना अग्नीसारखे डोळे दिसतात. तर ते असतात कण्व महर्षी. कण्व महर्षींचा महाभारतात वगैरे अनेक ठिकाणी उल्लेख आहे, ते आजही सदेह आहेत. तर त्याचा तो उल्लेख येतो आणि त्यांचे 108 शिष्य असतात जे सगळे तरुण दिसत असतात, असा उल्लेख सगळा आहे त्यामध्ये. आणि श्रीपाद स्वामींनी मग त्यांना नंतर, म्हणजे मी शॉर्ट मध्ये उल्लेख सगळ्याचा करतो की किती महाऋषींचा देखील उल्लेख झालेला आहे आणि ते जे आज उपस्थित आहेत आणि हयात आहेत पृथ्वीवरती याचा उल्लेख होतो. आणि नंतर त्यांना असं सांगतात की आनंद शर्मा यांना सांगितलंय की ते नंतर पुढचा अवतार किंवा जन्म घेतील ज्यामध्ये ते निरताग्निहोत्री होतील, व्यंकटय्या नाव ते धारण करतील, जे अनेक सांसारिक अडचणी दूर करतील, असं सगळं वर्णन त्यामध्ये येतं. अजून एक पार्ट असा आहे की आता तुम्ही जसं विचारलं क्रियायोगचं, आनंद शर्मा यांनीच सांगितलेला हा भाग आहे ज्यामध्ये त्यांनी आता क्रियायोग बद्दल त्यांनी का सांगितलं असावं असं मी माझं पण मत मांडतो की ऊर्जा जी आहे ती खालून वर वरून खाली फिरवणे ज्याने ती न्यूट्रलाइज होते त्याबद्दल कदाचित असावं. आणि ऊर्जेचा आणि श्वासाचा घनिष्ठ संबंध आहे. त्यामध्ये सुरुवातच अशी त्यांनी केले, उच्छ्वास आणि निश्वास याच्याबद्दलचं वर्णन केलंय की आता ते त्याचं विच्छेदन करणे, म्हणजे क्रियायोग मध्ये उच्छ्वास आणि निश्वास याचं विच्छेदन केल्यानंतर आपल्या सूक्ष्म नलिका ज्या जागृत होतात
आणि ह्याच्यामध्ये काय दिलंय तर एक क्रियायोग मधली एक क्रिया. आता ह्या क्रिया नक्की काय आहेत तर खालून आपले जे मूलाधार चक्रापासून वरच्या चक्रांपर्यंत आपण श्वास नेतो, वरून परत वरच्यापासून खालच्या चक्रांपर्यंत परत श्वास आणतो किंवा ऊर्जा आणतो आणि त्याने ती आपण एनर्जी न्यूट्रलाइज करतो. तर या एका क्रियेमध्ये 1 वर्षातील साधारण आध्यात्मिक विकास दिसतो. म्हणजे साधारण व्यक्ती जे 1 वर्षामध्ये साध्य करते ते क्रियायोगी एका श्वासामध्ये देखील करू शकतात, असं ह्याचं महत्व आहे. आणि अजून आहे की 24 तासातील आपण 1/3 भाग म्हणजे एक तृतीयांश वेळात 1000 जर क्रिया होत असतील तर ह्याचा परिणाम आपल्याला म्हणजे 3 वर्षात होणारा जो परिणाम आहे तो एवढ्याशा कालावधीत होतो, एका दिवसात. हो, असा एक पार्ट आहे ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. 10 लाख वर्षात होणारा परिणाम दिसून येतो. 10 लाख वर्ष म्हणजे 10 लाख वर्ष पुढे होणारा परिणाम आपल्याला आधी लवकर येतो. म्हणून तर तुम्ही बघाल की आता बरेचशा लोकांना क्रियायोग फार आवडतो शिकायला, क्रियायोग शिकतात ते. पण अजूनही त्याबद्दल पण मला पण डाऊट आहे की म्हणजे अगदी सगळ्यांना तो त्या पद्धतीनेच जमतोय का नाही, हा देखील प्रश्न आहे. शिकवणारे तेवढे पात्र पण पाहिजे आणि अर्थातच गुरु परंपरा यामध्ये पण खूप मॅटर करते. मला वाटतं पुढे एक 15व्या अध्यायामध्ये साधना मार्गातल्या 7 अवस्था सांगितलेल्या आहेत. त्या वाचल्याच्या नंतर कळतील, परंतु तुम्ही थोडंसं इलॅबोरेट केलं तर फार. त्यातला अजून काही मतितार्थ पण सांगतो. बंगारप्पा यांच्याबद्दलचं त्यामध्ये सुरुवात होते. बंगारप्पा हे एक तांत्रिक होते त्याच अध्यायात. आणि शंकर भट्ट जेव्हा मार्गस्थ होतात तेव्हा एका विहिरीपाशी त्यांना आवाज येतो. तर ते विहिरीच्या आत ते झाकून म्हणजे डोकावून बघतात तर खाली ते विहिरीमध्ये एका झाडाला वाटतं उलटे लटकलेले असतात आणि ते उलटे वेड्या वाकड्या उड्या मारून त्यांच्या त्या योगिक क्रिया ते करतील असं त्यांना श्रीपाद स्वामींनीच आशीर्वाद दिलेला असतो. त्यातून त्यांना आनंद प्राप्ती होत असते. आणि मग ते एक पटकन मी वर्णन करतो, मग तुमचा प्रश्नाकडे येतो. म्हणजे हे प्रसंग मला आवडतात म्हणून मी पटकन सांगतो. तर बंगारप्पा जेव्हा विहिरीतनं खालून वर येतात तर शंकर भट्टांकडे बघतात. शंकर भट्टांना तहान लागलेली असते. तर त्यांना विचारतात पाणी प्यायचंय का, ते हो म्हणतात. तर बंगारप्पा स्वतः पाणी पितात आणि शंकर भट्टांची तहान भागते, त्यांचं पोट भरतं. तर त्यांना आश्चर्य वाटतं असं कसं काय झालं. मग ते स्वतःचा प्रसंग सांगायला सुरुवात करतात की ते एक मांत्रिक होते, तांत्रिक होते आणि ते त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ आणि बापनाचार्युलू यांच्याबद्दलच्या गोष्टी, त्यांच्याबद्दलचं कौतुक कर्णोपकर्णी ऐकलं होतं. आणि एक जेलसी म्हणू आपण, एक प्रकारे त्यांना असं वाईट वाटलं होतं म्हणून ते ठरवून त्यांचा नाश करण्यासाठी ते पिठापुरात आले. आणि मग त्यांनी त्यांच्या 3 मुख्य प्रक्रिया होत्या, पद्धती होत्या. एक की असंच स्वतः पाणी प्यायचं ज्याने दुसऱ्याचं पोट भरतं, तसं ते स्वतः विष ग्रहण करायचं ज्याने दुसऱ्याच्या पोटात ते विष जातं आणि त्याचा तत्काळ मृत्यू होतो. असा त्यांनी प्रयत्न केला. पण बापनाचार्युलूंनाही तसं काही त्रास झाला नाही आणि श्रीपाद स्वामींनाही झाला नाही. अर्थात श्रीपाद स्वामी तर सगळं काही बघतच होते. दुसरा एक त्यांचा प्रयत्न होता ज्यामध्ये त्यांनी सापांना आणि नागांना सोडलं. तर ते सगळे बापनाचार्युलूंच्या घरी सोडलं तर ते असे लटकायला लागले आणि त्यांच्या त्या वेली तयार झाल्या आपोआप, त्यांचाही काही त्रास झाला नाही. तिसरा एक प्रयत्न त्यांचा असा होता की त्यांनी सगळे ते कायम भूत आणि पिशाच यांच्याबरोबर राहिलेले होते तर त्यांना देखील सोडलं त्यांच्याकडे, म्हणजे बापनाचार्युलू श्रीपादांवर हल्ला करायला. पण ते तर सगळे घाबरले आणि ते निघूनच गेले. एका रात्री त्यांना असाच मग म्हणजे बंगारप्पा जे होते त्यांना त्रास व्हायला लागला. तेव्हा श्रीपाद स्वामी म्हणजे सगळ्या त्यांनी सोडलेल्या गोष्टी त्यांच्यावर उलटल्या परत. पोटात विष तयार झालं, त्यांना सगळ्या भूतांचा त्रास व्हायला लागला आणि सगळे नाग दंश करायला लागले. आणि त्या रात्री श्रीपाद स्वामी असे हवेत तरंगत त्यांच्या समक्ष रात्री उपस्थित झाले आणि मग ते म्हणाले की तू ही सगळी पापं केलीस तर ह्या सगळ्याचा हा परिणाम आहे. आपण म्हणजे परत एका छोट्याशा मुद्द्याकडे मी येतो जे मी नेहमीच बोलतो. श्रीपाद स्वामींचं हृदय हे किती लोण्याप्रमाणे आहे बघा. अजिबात खुन्नस नाही, अजिबात काय राग नाही की तू माझ्या बाबतीत हे केलं मी तुझा आता नाश करेल. नाश करण्याचा किंवा मृत्यूदंड देण्याचा पूर्ण अधिकार असून पण त्यांनी त्यांना दयेने त्यांना परत वरद हस्त त्यांच्यावर ठेवला आणि म्हणाले की मी तुला आयुष्य देतो, ह्यात सगळ्यातनं बाहेर काढतो, पण तुला शापही आहे की तू जोपर्यंत शंकर भट्ट नावाचा माझा भक्त तुला भेटत नाही तोपर्यंत तू सुटणार नाही. पण तू उलट्या पालट्या उड्या मारून ह्या योगी क्रिया तू करत राहशील, असं त्यांना आशीर्वादच दिला शेवटी एक प्रकारे. आणि त्यातूनही त्यांनी आनंदच प्राप्ती केली. म्हणजे पाप पण करून, म्हणजे मला तर असं वाटतं कधी कधी की त्या काळात आपण असतो तर म्हणजे काय पाप करूनही आपण तरले असतो असं झालं. तर आता तुमचा प्रश्न की साधना मार्गातील 7 अवस्था, आता 7 अवस्था ज्या आहेत किंवा 7 भूमिका ग्रंथात दिले. तर याबद्दलच्या असं त्यांनी 7 अवस्थांमध्ये नावं दिलेली नाहीयेत, फक्त त्याचं एक छोटं वर्णन केलेलं आहे की आपण अध्यात्मात आल्यानंतर साधनेला लागलो की पहिले काय काय अनुभव येतात, मग आपण सूक्ष्म जगात अशी ओळख होते,
आणि मग त्यानंतर मग आपल्याला थोडे अनुभव यायला लागतात. सूक्ष्म जगतामध्ये आपण कॉन्टॅक्ट करू लागतो. मग आपण संचार करू लागतो. मग त्यानंतर सिद्धी प्राप्त होतात. मग सांसारिक सिद्धी वेगळ्या आहेत, मग अजून वरच्या अवस्थेच्या सिद्धी, त्यानंतर गृहस्थ जीवनाचा त्याग करणं किंवा त्यागच करायचा असं नाही, पण मग आपण अलिप्तता येणे आणि मग पूर्ण समाधीला लागणे. तर या अशा सगळ्या अवस्था आहेत. मी शॉर्टमध्ये सांगितलं. नावं फक्त तर ते 7 भूमिकांची नावं पहिलं मी पटकन सांगतो, जे बऱ्याच भूमिका आणि अवस्था एकच. हो एकच भूमिका अवस्था दोन्ही पण. तर त्यांची फक्त नावं सांगतो. योग मार्गामध्ये जे जे आहेत त्यांना ह्या माहित असाव्या गोष्टी म्हणून. पहिली असते शुभ कामना, दुसरी विचारणा, तिसरी तनुमानसी, चौथी सत्वापत्ती, पाचवी असमशक्ती, सहावी पदार्थ भावनी आणि सातवी तुरिया. तर या अवस्था आहेत. या व्यतिरिक्त काहींचं अजून मत वेगळं आहे, की आता काहींचं म्हणणं आहे की नावं वेगळी आहेत, किंवा काहींचं असं मत आहे या अवस्था प्राप्त करायला लागल्यानंतर कुठल्या कुठल्या स्तरावरती आत्मा जातो. तर मग आत्म्याच्या 7 अवस्था कोणत्या? तर जागृत, स्वप्न, सुषुप्ती, ह्या 3 अवस्था तर आपल्याला साधारण माहिती आहेत, की आपण जागृत असतो, झोपेत असतो, स्वप्न, आणि सुषुप्ती म्हणजे आपल्याला सूक्ष्म देहाचा संपर्क होणं, भविष्य सूचक स्वप्न पडणं वगैरे ह्या सुषुप्तीमध्ये होतात. जागृत, स्वप्न, सुषुप्ती, तुरीय, तुर्यातीत. आता ह्या तुर्यपर्यंत पण बऱ्याच जणांना माहिती आहे. तुर्यातीत म्हणजे तुरीय अवस्थेच्या वरची अवस्था तुर्यातीत. त्याच्या पुढे 6वी अवस्था आहे भगवत अवस्था. यामध्ये आपण भगवत चैतन्यामध्ये विलीन होतो किंवा भगवत चैतन्य आपल्यामध्ये विलसायला लागतं ते. आणि शेवटची आहे ब्राह्मी अवस्था किंवा ब्रह्म अवस्था असं पण म्हणतात. तर हे वर्णन आता ग्रंथात दिल्याप्रमाणे, आता जे मी ग्रंथात बघतोय की बंगारप्पा यांनी हे वर्णन श्री प्रभू रामचंद्रांबद्दल सांगितलंय, की प्रभू रामचंद्र जे आहेत त्यांचा ते जसे अरण्यातनं जात होते विश्वामित्रांबरोबर, आणि त्यावेळेला त्यांच्या पायाची धूळ ही एका शिड्याला लागली, आणि तसं मग ती अहिल्या जी होती, ती अहिल्या मग जागृत झाली, मग शाप विमुक्त झाली. तर ती कशामुळे? तर त्यांचा आत्मा हा 7व्या अवस्थेला होता प्रभू रामचंद्रांचा. म्हणून तर मी म्हणतो की प्रभू रामचंद्र क्षत्रिय कुळात जन्माला आले, अवतरित झाले, आणि तरी पण ते पूर्ण सात्विक अवतार मानले जातात त्यांना. म्हणजे ते संसारी असूनही एखाद्या संन्याशाप्रमाणे पूर्ण अलिप्त असं जीवन ते जगले. तर त्यामुळे त्यांची ती ब्राह्मी अवस्था त्यांची टिकून होते. तर अशा या 7 अवस्था आहेत, याबद्दलचा आहे. अजून एक प्रसंग आहे त्याच अध्यायातला, एक छोटासा भाग म्हणून मला छान वाटतो सांगायला तो, की वेलू प्रभू नावाचे एक राजा होते. तर त्यांना गर्व झाला होता. म्हणजे ते पिठापूरचेच राजे होते म्हणतात. त्यांना गर्व झाला होता, आणि त्यांनी अहंकाराने श्रीपाद स्वामींना आमंत्रण दिलं होतं की तुम्ही आमच्या घरी या. तर त्याने शिपायांना वगैरे पाठवून मग बापांना चारलू अप्पलराजू शर्मा हे श्रीपाद स्वामींना म्हणतात पण की तुम्ही आदरात इथे स्वीकारा. पण श्रीपाद स्वामी म्हणतात की राजा जे आहेत वेलू प्रभू त्यांच्यामध्ये अहंकार भावना आहे, त्यामुळे मी ते स्वीकार करणार नाही. बट राजांना राग येतो. मग राजांना राग आल्यानंतर पण मग त्यांना अनुभव काय काय येतात. तर त्यामध्ये म्हणजे शॉर्टमध्ये पटकन सांगतो मी की त्यांना एक सगळ्यात पहिला अनुभव असा येतो की बघा दत्तात्रयांचा कोप झाल्यानंतर काय काय घडतं. तर जे आता काहींना प्रश्न पडतो की आम्ही दत्तभक्ती करून पण हा त्रास होतोय, तर कदाचित हा देखील संकेत असू शकतो की कुठल्या तरी जन्मात आपण त्यांची अवहेलना किंवा त्यांचा अपमान केलाय, किंवा नास्तिकत्वाच्या प्रभावात राहून आपण त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले म्हणून कदाचित आजही भोगतोय, हे देखील कारण असू शकतं असं माझं ॲझम्पशन आहे. पहिलं त्यांना अनुभव असा आला की त्यांच्या स्वप्नामध्ये पित्र आले. पित्र त्यांना म्हणतात की मला आमची ह्या पिशाच्या योनीतून तू सुटका कधी करणार. तर ते वेलू प्रभू राजा म्हणतात की मी दरवेळेला तुमचं श्राद्ध घालतो पण ते तरी कसं काय सुटत नाही. ते म्हणाले की तू श्राद्ध घालतोस पण ब्राह्मण मात्र पुष्ट होतात आणि आम्ही सुटत नाहीये. आता त्यांना पहिला एक वाईट संकेत मिळतो. दुसरा त्यांना वाईट संकेत असा मिळतो की त्यांच्या मुलीचं लग्न ठरणार असतं, त्यांची राजकन्या ती, त्या अचानकपणे ती बाधित होते. रात्रबेरात्री ती उठून ओरडायला लागते आणि भक्षण करायला लागते. हे सगळं त्यामध्ये वर्णन आहेच आहे. राजपुरोहित जे असतात, राजपुरोहित जे आहेत त्यांना, आता हे राजपुरोहित जे ते अतिशय सात्विक असतात आणि दत्तभक्त देखील असतात. ते स्वतःहूनच म्हणालेले असतात की तुम्ही श्रीपाद स्वामींच्या दर्शनाला जा. पण ते वेलूप्रभू नाही म्हणतात, म्हणून मग ते म्हणतात की दुसरा ऑप्शन काढू की तुम्ही दत्तपुराणाचं पारायण ठेवा. दत्तपुराणाचं ते सुरू केल्यानंतर हे अनुभव सुरू होतात त्यांना, दत्तपुराणाचं पारायण सुरू करून पण. तर होतं काय, राजपुरोहित जे असतात त्यांची बायको एकदम सात्विक असते, सच्शील असते, त्यांचा मुलगा पण असतो, आणि ते अचानकपणे वेड्यासारखे वागतात आणि राजपुरोहितांना बांधून ठेवतात
आणि त्यांना फटके मारतात आणि चारा त्यांच्या तोंडात कोंबत असतात आणि नाही मारलं तर खाल्लं नाही तर मग मारायला लागतात त्यांना, असं सगळे आहे. अजून ब्राह्मण जे कोण आहेत जे ते पारायण किंवा श्राद्ध करून जात असतात, त्यांच्या घरात त्यांना सापळे हाडाचे आणि भूत पिशाचे दिसायला लागतात. ते त्यांना म्हणतातही की तुमच्या राजाने पाप कर्म केले. म्हणजे हा अध्याय मला का सांगू असं वाटतं की एकदम महत्वाचा पार्ट आहे की ज्यामध्ये ते पिशाच्या म्हणतात तुमच्या राजाने वाम मार्गाने कमवलेली संपत्ती तुम्ही ग्रहण केलेली आहे, तुमच्याकडे आलेली आहे, म्हणून आम्ही तुमच्या घरी आलेलो आहोत. तर हे बऱ्याचशा सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होतं की जे वाम मार्गाने कमवलेली संपत्ती, सरकारी कर्मचारीच नाही, इतरही अनेक लोक आहेत की जे कोणीही लोक, भ्रष्टाचार एक प्रकारे की जे वाम मार्गाने मिळवलेली संपत्ती ही कशा प्रकारे त्रास देते. बरेच लोक मी बघितलेले आहेत की जे दत्तभक्तीच नाही, कोणाची मोठी मोठी भक्ती करतील आणि वाम मार्गाने संपत्ती कमवलेली आहे, ती दान धर्म करायची वृत्ती पण नाही. यांना असं वाटतं की आम्ही खूप मोठी काहीतरी भक्ती केली की त्यानंतर आम्हाला यातनं सुटका व्हायला पाहिजे. पण आसक्ती ज्या गोष्टीत आहे ती सुटणं गरजेचं आहे. त्यामुळे हा पार्ट त्यातनं फार महत्वाचा आहे असं मला वाटतं. मग नंतर अर्थातच मग श्रीपाद स्वामींना ते शरण जातात आणि त्यांना शरण नाही गेल्यावर काय नाही होत, सगळं चांगलंच होतं. अगदी तसं हा पार्ट एक येतो. म्हणजे मला एकदम वाटलं हा पार्ट सांगावा म्हणून मी सांगितलं. मला वाटतं 16व्या अध्यायामध्ये पंचमहायज्ञ याच्या अगोदरही सांगितलं, हो झालं, परंतु पुढे त्याच्यात ते अस्वलाचे आणि नागांचे काही एक्झाम्पल्स देऊन एक्सप्लेन केलेल्या आहेत गोष्टी. हो हो हो, त्या काय आहेत नेमक्या? हो सांगतो. एक छोटासा असं वर्णन असं आहे त्यामध्ये की एक कुटुंब म्हणजे एक असं दाखवलेलं एक व्यक्ती की तेच त्यांच्याबद्दल म्हणजे एक शंकर भट्टांना मार्गात ते भेटलेले असतात आणि मग ते सांगतात की आम्ही एकदा पूर्व पुण्याने पिठिकापुरम मध्ये गेलो आणि बापनाचार्लू नावाच्या एक व्यक्तीला भेटलो. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. आम्हाला घर नव्हतं, मग त्यांनी आम्हाला सांगितलं, म्हणजे त्यांचं एक वाक्य आहे बापनाचार्लूंचं ग्रंथात दिल्याप्रमाणे की दगडाखाली लपलेल्या किंवा दगडाखाली राहणाऱ्या बेडकाचा देखील उदरनिर्वाह किंवा त्याचं देखील पोट भरण्याची सोय परमेश्वराने केलेली असते, तर आपली का नाही करणार. आता इतकं छोटंसं ते वाक्य आहे पण इतकं सुंदर वाक्य आहे. तर ते म्हणतात की तुम्ही काही काळजी करू नका. त्यांना ते काही कदाचित कुळीथच देतात ते अभिमंत्रित करून आणि ते म्हणतात की धोत्राच्या सोग्यामध्ये तुम्ही बांधा आणि जिथे तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्हाला जायचंय तिथपर्यंत हे तुम्हाला नेईल आपोआप, तुम्ही फक्त मार्गस्थ व्हा. ते जातात आणि बरोबर एका ठिकाणी ते नेमके राहतात. तर तिकडे एक आजी आजोबा असतात, वृद्ध असतात ते दाम्पत्य आणि ते चांगले असतात. त्यांच्याकडे ते थांबतात आणि तिथे ते बघतात, थांबतात आणि ते आदरातिथ्य करतात आणि बघतात ते धोत्रातल्या सोग्याला, मग ते म्हणतात कुळीत खराब झाले, वास येत असतो, मग ते टाकून देतात. आणि त्यांना असं लक्षात येतं की ते दाम्पत्य जे वृद्ध दाम्पत्य आहेत त्यांचा आता इतका चांगला जीव यांच्यामध्ये दडलेला आहे किंवा जडलेला आहे म्हणू आपण, की ते अगदी अपत्याप्रमाणे यांना समजतात. जसं जसं हे म्हणतात की आता आपण पुढे सरकू तसं ते वृद्ध दाम्पत्य आजारी पडायचे. तर मग जाणं त्यांचं टाळायचं. मग एक दिवशी त्यांनी एका ज्योतिषांना बोलवलं. मग ज्योतिष ते सगळं बघतात. ज्योतिष म्हणतात की तुमच्याकडे जे म्हणजे वृद्ध दाम्पत्यांना ते ज्योतिष सांगतात, तुमच्याकडे हे जे अतिथी आलेले आहेत हे अतिशय अमंगल्य स्वरूप आहेत, तर यांना पहिलं जायला सांगा. पण ते म्हणतात की नाही, यातनं काहीतरी मार्ग मिळेल. तर तुम्ही काही प्रार्थना करतात की तुम्ही बघा ब्राह्मण देवता आहात तुम्ही. मग त्यांनी ते सांगितलंय पंचमहायज्ञाबद्दल. तर ते पंचमहायज्ञाबद्दल आपलं झालं मागे वर्णन. आणि हे सगळं झाल्यानंतरचा पुढचा प्रसंग आता मग असा आहे, जसं तुम्ही आता उल्लेख केला की मग ते तिकडेच राहतात. ते सगळे लोक ज्यांचा उल्लेख आता इकडे होतोय ते तिथे राहतात आणि ते तिथे शेती करायला लागतात. तर त्यामध्ये त्यांना असं दिसतं, त्यांना म्हणजे ते शेती करत असताना त्यांचे जे भाऊबंदकीचे लोक असतात दुसरे, तर ते त्यांचे जे कुंपण असतं ते ओलांडून येण्याचा प्रयत्न करणं किंवा यांची मिरचीची शेती असते ती चोरणं आणि ते चोरून ते बैलगाडीमध्ये ठेवण्याचा डाव त्यांचा असतो. तर ते चालू असतं आणि ही एकटीच व्यक्ती असते बघणारी आणि ती लोक 10 लोक होती. मग हे घाबरतात की आता हे 10 लोक आहेत आणि हे आता मला मारतील. पण या भीतीत ते असताना म्हणजे आता अर्थात ते तिकडं श्रीपाद श्रीवल्लभांची भक्ती ते करतच मार्गस्थ झाले. त्यांना श्रीपाद स्वामी कळले होते आणि श्रीपादांनी त्यांचं रक्षण कसं केलं, तर तिथे ताडीच्या झाडांचं कुंपण होतं, बाउंड्री म्हणू आपण. तर त्या ताडीच्या झाडावरती एक अस्वल चढलं होतं जे त्याचा रस घेत होतं आणि ते अचानक त्याचा झोत जातो आणि तो पडतो आणि ते 10 जणांना बघून मग ओरडतं आणि मग ते 10 जण पळून जातात, जे भाऊबंदकीतलेच लोक असतात. आणि मग त्यांचं रक्षण होतं आणि मग ते श्रीपाद श्रीवल्लभांचं नाव घेतात. तर अस्वल एकदम शांत होतं आणि ते आनंदाने तन्मयतेने डोलायला लागतं. असं सगळं वर्णन आहे. मी जास्त वेळ नाही घेणार पण एवढं पटकन सांगतो की ते जे अस्वल असतं त्याने मागील जन्मात काही अपराध केलेले असतात, तर त्या अपराधामुळे त्यांना अस्वलाची योनी मिळते.
तर ह्याबद्दल वर्णन ते स्वतः अस्वल कसं देतं. तर श्रीपाद श्री वल्लभांचं नामस्मरण तिकडं अजून भजन होत असतं, तर ते नेहमी नाचत असतं, सगळी लोक येतात. जे जे त्यांच्या विरोधातले लोक आहेत ते सगळे त्या अस्वलाला घाबरून येत नसतात, त्यांच्या बाजूचे आहेत ते त्यांना भेटायला येत असतात कायम. एक दिवशी काय होतं, तिथले जे म्हणजे त्यांच्या भाऊबंदकीतले लोक आहेत ते एका तांत्रिकाला बोलवतात आणि त्या तांत्रिकाला बोलवून मग अस्वलाला मारण्यासाठी म्हणजे काय म्हणतात मंत्रोपचार सुरू करायला लावतात आणि त्या अस्वलाची शक्ती क्षीण होते आणि मग एक दिवशी ते गतप्राण होण्याच्या अवस्थेतच येतं. श्रीपाद श्री वल्लभांचं नामस्मरण सुरू करतात, परत त्यांच्यात प्राण येतो, पण एक दिवशी त्याच्यावर ते मंत्रप्रभाव होतो आणि मग तो मरणासन अवस्थेला टेकतो आणि अचानक त्याचा मनुष्य होतो, अस्वलाचा मनुष्य होतो, असं स्पष्ट ग्रंथात उल्लेख आहे. आणि मग त्याने सांगितलेलं आहे की मी मागील जन्मात काही अपराध केले होते आणि मग आता पूर्व पुण्याने अर्थात श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेने आता मी यातनं तरलो, असं ते सगळं वर्णन आहे त्यामध्ये. हे अस्वलाचा हा प्रसंग होतो की तो अस्वलाचा मनुष्यात रूपांतर होतं आणि त्यानंतर मग तो सगळ्यांना वृत्तांत सांगतो. आता गंमत बघा की 84 लक्ष योनीचा फेरा, यातून तो अस्वलाचा तो मनुष्य तर झालाच, इथे तर दत्तात्रय आडले नाही, थांबले नाही. म्हणजे मोक्षाचं द्वार मनुष्य शरीर आहे, मनुष्य देह, तरी पण त्याला त्यातूनही मुक्त करून टाकलं आणि त्याला मुक्ती देऊन टाकली. म्हणजे त्यातूनही मग तो गतप्राण होतो मनुष्य, तो पण आनंदाने श्रीपाद श्री वल्लभांचं नामस्मरण करून तो गतप्राण होतो, त्याला तिथून मुक्ती मिळते. म्हणजे हा एक पहिला प्रसंग आहे. दुसरा प्रसंग असा आहे की तेच मग सगळे भाऊबंदकीतले लोक, मग अजून एक मांत्रिक त्यांच्या गावात येतो, त्याच्या हातावर गरुड रेषा असते. तो म्हणतो की मी कुठल्याही नागांना वश करू शकतो आणि सगळ्या मंत्रशक्ती माझ्याकडे आहेत. तर मग तिकडे म्हणजे अस्वल गेल्यानंतर तिथे 2 नाग येतात, तिथे 2 नाग आता यांचं रक्षण सुरू करतात. आणि तिकडे एक वारुळ असतं, त्या वारुळामध्ये ते राहत असतात. सगळेजण तिकडे जाऊन नेहमी वारुळामध्ये पूजा करत असतात एरवी, पण आता तिकडे नाग राहतात म्हणून तिकडे कोण पूजा करत नाही. पण हे ज्यांच्या बरोबर असतात, ज्यांचा हा अनुभव आहेत, त्यांना मात्र काही त्रास नसतो. तो नवीन आलेला मांत्रिक त्या वारुळाच्या कडेने आग निर्माण करतो, मंत्रोच्चार सुरू करतो आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न करतो. पण अग्निदेवतेच्या कृपेने किंवा श्रीपादांच्या कृपेने म्हणू आपण, ते नाग बाहेर येतात, जिथे जिथे जातात तिकडचा अग्नी शांत होतो आणि ते तर वाचतात. पण नंतर पुढे असं दिलंय की तो मांत्रिक जो आहे तो मांत्रिक मरतो, त्याला साप चावलेल्या खुणा आढळतात. आणि अजून एक उल्लेख आहे की ज्या भाऊबंदकीतल्या लोकांनी हे सगळं सांगितलेलं असतं त्यांना 2 मुलं असतात. एकाला एक मुलगा असतो मोठा, त्याला साप चावलेल्या खुणा सापडतात. दुसरा जो असतो त्याचे डोळे जातात आणि जो मांत्रिक आहे तो मृत होतो. तर याला त्या मांत्रिकाला दाह संस्कारासाठी नेतात, लाकडांवर ठेवतात. अग्नीचा स्पर्श जसा होतो तसं त्याची सगळी पापं नष्ट होतात. इथे देखील बघा किती परम कृपा आहे की एखाद्याने पाप केलंय, एखादा व्यक्ती इतका मोठा अपराध करतोय, यातूनही श्रीपाद स्वामीने त्याला कसं तारलं, तर केवळ अग्नीचा स्पर्श करून तो जसा झोपेतनं उठेल तसा उठतो आणि ओरडत ओरडत पळायला लागतो. असं करतो सुटला, त्यातनं तो मुक्त होतो, पापातूनही मुक्त होतो. आणि जे श्रीपाद श्री वल्लभांचं नामस्मरण मग हे सांगतात करायला भाऊबंदकीतल्या लोकांना, ते करायला लागतात. तसं तो मोठ्या मुलाला डोळे येतात, मोठा मुलगा तो मृतपाय पडलेला असतो, सापाच्या खुणा असतात म्हणून, तोही नीट होतो आणि दुसरा मुलगा जो असतो त्याला डोळे येतात. असा सगळा प्रसंग आहे आणि सगळे परत पूर्ववत सगळे होतात. म्हणजे हा प्रसंग मला यासाठी सांगावासा वाटतो की म्हणजे आपण जर समजा निरपेक्ष भावाने आपण जर कुठलीही भक्ती आपण करायला लागलो, म्हणजे इकडे त्यांनी अशी अपेक्षा दरवेळेला नाही केली की माझ्यासाठी स्वामींनी सदेहच धारून यायचं. कुठल्या ना कुठल्या तरी रूपात स्वामी आपल्याला मदत करतातच. तर त्याचा हा एक उदाहरण माझ्या दृष्टीने मी मांडतो 16व्या अध्यायातलं. खूप छान, खूप छान. याच अध्यायात की पुढच्या अध्यायात मला आठवत नाही, परंतु नामानंद स्वामी यांनी मला वाटतं 4 विमुक्त आत्म्यांचं वर्णन केलं. हो 17व्या अध्यायामध्ये केलं ते. बरोबर. नामानंद स्वामींच्या बद्दलचं एक छोटासा वर्णन असं येतं की ते जेव्हा मार्गस्थ होते, नामानंद स्वामी हे कट्टर वैष्णव म्हणजे अगदी ते इतर देवतांच्या पाया पडणार नाही आणि केवळ वैष्णव भक्तीच करणार आणि त्यांचं आचरण एकदम कडक. आणि नामानंद स्वामी हे संन्यासी होते. अच्छा. तर ते एकदा पिठिकापूरमध्ये आले आणि तिथे आल्यानंतर ते बघतात तर ते जातपात खूप पाळायचे आणि फक्त ब्राह्मणांच्याच घरचं भोजन करणं वगैरे, आणि ते गुरुच्या शोधात होते असं ते असं त्यामध्ये दिलेलं आहे. तसं ते जात असताना त्यांना एक चांडाळ दिसतो आणि तो चांडाळ त्यांच्याकडे बघतो आणि म्हणजे विचित्र हसायला लागतो. आणि मग यांना प्रश्न पडतो की हा चांडाळ माझ्याकडे बघून हसतोय, आता नक्की ह्याचं म्हणणं काय. मग चांडाळ म्हणतो की मी तुझा सद्गुरू आहे, माझं दर्शन घे आणि मला गुरु दक्षिणा दे.
तर सगळे हे गाव बघत असतात की अरे हा संन्यासी, हा ब्राह्मण आहे आणि हा चांडळाच्या पाया पडतो, आणि ते पडतात, ते घाबरलेले असतात. आणि ते घाबरलेले म्हणजे ते त्याच अवस्थेत मग इकडे जातात, त्यांना प्रचंड भूक लागलेली असते आणि कोणी त्यांना भिक्षा देत नाही. पण मग ते असे फिरत फिरत अगदी केविलवाण्या अवस्थेत येऊन मग शेवटी ते येतात आणि काय म्हणू आपण श्रीपाद स्वामींच्या दारी ते येतात, म्हणजे बहुतेक बापाना चालूंच्या दारी येतात. आता नेमकं इकडे मला शोधायला लागेल. तर तिकडे ते श्रीपाद स्वामी स्वतः दारात येऊन त्यांना भिक्षा देतात आणि स्वतःच्या हाताने त्यांना भरवतात आणि मग त्यांना सांगतात की तू माझ्याच पाया पडला होता, तो चांडाळ जे होते ते स्वामीच होते, स्वामीच त्या रूपात ते आले होते आणि त्यांना अनुग्रह केला. तर हा एक वर्णन मला हे आवडतं. आता त्याचमध्ये पुढचा एक पार्ट आहे, जसं शंकर भट्टांनी केलेले प्रश्न आहेत त्यामध्ये त्यांनी सांगितले 4 विमुक्त आत्मे किंवा 4 अवस्था. आता बघा हरिपाठाची सुरुवातच आहे बघा की देवाची ये द्वारी उभा क्षणभरी येणे मुक्तीचारी साधियाला, तेणे मुक्तीचारी साधियाला, सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. तर याच्यामध्ये वर्णन काय आहे, सलोकताला यामध्ये सालोक्य दिले, समीपताला यामध्ये सामिप्य, स्वरूपताला सारूप्य आणि सायुज्य अवस्थेला तेच आहे सायुज्य. तर शॉर्ट मध्ये मी आता याचं पटकन वर्णन करतो. स्वरूपता पहिलं काय, सलोकता. आपण ज्या देवतेची आराधना भक्ती करतोय तर आपण त्याच्याच लोकात आहोत असा आपला भावबंध जुडतो त्याच्याशी. नकळत भावबंध आपले जुळल्यामुळे असं आपल्याला असं वाटायला लागतं की जर समजा मी स्वामींची भक्ती करतोय किंवा आपल्या आराध्य कोण ना कोणतरी असेल तर त्यांचाच हा सगळा लोक आहे. जिथे जिथे जाईल तिथे तिथे ते माझ्या बरोबर आहेत. म्हणजे जसं तुकोबांनी सांगितलंय, जिथे जातो तिथे तू माझा सांगाती, तसं आपल्याला त्याची अनुभूती यायला लागते आणि ते आपण त्याच लोकात आहोत असं समजतो. आणि जसं आपण गतप्राण होऊ, आपण देह ठेवला की आपण त्याच लोकात जातो. जो लोक ज्या आराध्य आपलं जे आहे त्याचा जो लोक आहे त्या लोकात आपण जातो. आणि त्याच्यावरची अवस्था अधिक पुण्यवान लोक त्यामध्ये दिले. सलोकता झाली की समीपता म्हणजे सामिप्य, म्हणजे काय तर अजून जवळ जातो. म्हणजे आता सदेह असताना आपण त्या देवतेची भक्ती आराधना करतो, नामस्मरण करतो, त्यावेळेला आसपास आपल्याला त्या देवतेशी संबंधित सुगंध येतो. म्हणजे ह्याचे संकेतही मिळतात की आपण मंदिरात गेलोय, तिथे अभिषेक चालू होता, आरती चालू होती आणि हा जो सुगंध आहे या मंदिरात येतो आणि हा या पद्धतीने लक्षात येतं. पण आपण दुसरीकडे कुठेतरी असलो, जगाच्या अंतापाशी कुठेही, तिथे पण हा सुगंध येतो आणि ही अनुभूती आपल्याला ते आराध्य देतो की मी तुझ्या समीप आहे. त्याला म्हणतात सामिप्य मुक्ती. आणि देह ठेवल्यानंतर काय, देह ठेवल्यानंतर आपण मग थोडं अजून जवळ जातो, समीप जातो आणि मग त्या अवस्थेमध्ये म्हणजे त्या वरच्या लोकांमध्ये त्यांची आपण सेवा करतो सामिप्यामध्ये. त्याहून वरची अवस्था आहे स्वरूपता म्हणजेच सारूप्य मुक्ती. इथे काय आहे तर आपल्या आराध्य दैवत जे आहे त्यांचे गुण, शक्ती, सिद्धी, त्यांचं रूप देखील आपल्याला प्राप्त होतं. आणि आपल्याला बघणारे, ऐकणारे लोक जे आहेत त्यांच्यामध्ये म्हणजे त्यांच्या बोलण्यात आपल्याला असं जाणवतं, त्यांना असं जाणवतं की आपल्या मार्फत आपलं आराध्यच व्यक्त होतंय, असं होतं, असं जाणवतं. तर मग हे तर आहेच. आणि देह ठेवल्यानंतर काय, म्हणजे ही मुक्ती झाली, देह ठेवल्यानंतर मोक्ष म्हणतो आपण त्याला. तर हे देह ठेवल्यानंतर आपण त्यांचं रूप धारण तर करतो समीपच्या अजून जवळ, म्हणजे अजूनही त्यांच्या जवळच्या अगदी निकटवर्ती आपण होऊन जातो आराध्याच्या. आणि शेवटची अवस्था सायुज्य अवस्था. सायुज्य म्हणजे काय, आपण आणि आपलं आराध्य एकरूप होऊन जातं. पूर्ण आत्मा आणि चैतन्य हे पूर्ण सच्चिदानंद स्वरूप दोन्हीचे तत्व एक होऊन जातात आणि मग पूर्ण आरपार स्थिती. यामध्ये पूर्ण विमुक्तता यायला लागते. आपल्याला कशातही जीव अडकत नाही, अकर्तात्मक आपण जीवन जगायला लागतो. सदेह म्हणजे देह असतानाच. ह्याचा अर्थ असा होत नाही की सगळ्या प्रत्येक सायुज्य मुक्ती असलेल्या व्यक्तीला सिद्धी प्राप्त होतात. काहींना सिद्धी प्राप्त होतात, काहींना नाही होत, पण ते मुक्त आयुष्य जगतात. आणि हे जगत असताना अनेक निकटवर्तीयांना, जवळच्यांना किंवा आराध्य ठरवेल त्यांना ह्याच्या अनुभूती येतात की एखाद्या व्यक्तीला सायुज्यता आहे, यांच्या सानिध्यात काहीतरी चांगले अनुभव आम्हाला येतात. हा एक पार्ट आहे. आणि देह ठेवल्यानंतर सायुज्य मुक्तीवाले जे आहेत ते अर्थातच आधीच एकरूप झालेले आहेत, ते त्या धामवर तर जातातच, प्लस त्या देवतेमध्ये पूर्ण विलीन होऊन जातात. मोक्ष. जसं की श्रीपाद श्रीवल्लभांनी मागच्या आपल्या एपिसोडमध्ये वर्णन झालं की श्रीपाद श्रीवल्लभ म्हणतात, माझ्यात विलीन झालेला किंवा मुक्त झालेला आत्मा किंवा मोक्ष प्राप्त झालेला त्याला मी जा आणि जन्म घे असा आदेश करता क्षणी त्याला परत यावं लागतं. तर ते सायुज्य मुक्ती प्राप्त केलेले आत्मे, त्यांना सायुज्यता असूनही परत यावं लागतं. तर हे एक वर्णन आहे. आणि अजून एक मला एक छान म्हणजे यामधला एक पार्ट आवडतो, नामानंदांनी सांगितलेला. ते वैष्णव होते पण नंतर त्यांचा तो पार्ट म्हणजे त्यांना ते कट्टरता त्यांची संपून जाते. मग ते सगळ्या देवतांमध्ये
दत्तात्रयांना बघतात. ते एक खूप छान भाग मला आवडतो त्यांनी सांगितलेला, पटकन सांगतो मी शॉर्टमध्ये, की दत्तात्रय हे किती विलक्षण शक्ती आहेत, परमोच्च शक्ती आहेत, की ते ब्रह्मदेवांना, म्हणजे ब्रह्मदेव जो आहे तो, त्याचं कार्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे सृष्टी निर्मितीचं, पण ब्रह्मदेवांनाही ते आदेश देतात आणि त्यामध्येही ते हस्तक्षेप करू शकतात आणि त्यामध्येही ते बदलायला लावतात. ते विष्णू भगवानांना देखील आदेश देतात, त्या पद्धतीने विष्णू भगवानांनाही बदल करायला लावतात. ते रुद्राला म्हणजे शिवाला देखील आदेश देतात, त्यामध्येही बदल घडवायला लावतात. असं सगळं त्यामध्ये वर्णन आहे आणि मी आशा करतो की सगळे श्रोते नक्की हे अध्याय वाचतील, फार सुंदर आहे. पुढे अजून एक वर्णन त्यांनी केलेलं आहे, हे मला अतिशय आवडतं आणि हे गुप्त आहे माझ्या मते सगळ्यांनी ऐकलं तर आनंद आहे. श्रीकृष्ण आणि श्री दत्त हे अभिन्न अंग आहेत असं त्यांनी सांगितलं. म्हणजे श्रीकृष्ण आणि दत्तात्रय हे एकच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि खूप छान सांगितलं त्यांनी की पूर्वीचे जे गोपी जे होते तर ते एका पूर्वजन्मात हे महान ऋषी होते आधीच्या अवतारांमध्ये. आता एक छोटंसं वर्णन, म्हणजे एक छोटंसं मी उदाहरण म्हणून एक प्रश्न विचारतो की आता या आत्ताच्या काळात आपण पारायण जे काय करतो तर ग्रंथांचं करतो, हे काही ग्रंथ कलियुगात लिहिलेले आहेत, काही ग्रंथ कलियुगातले नाहीत, द्वापर युगातले आहेत. वेद वगैरे तर त्याच्याही खूप आधीच आहे. पण मग हा प्रश्न उपस्थित राहतो की द्वापर युगामध्ये, त्रेतायुगामध्ये, सत्ययुगामध्ये कशाचं पारायण व्हायचं वेद सोडले तर, हा प्रश्न आहे. त्या काळातही 100% काहीतरी होत होते पारायण, पण अनेक प्रलय झाले त्यामुळे ह्या सगळ्याची नोंद गेली असं माझं मत आहे. तर हे कसं मी मांडतो, आता ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की गोपी पूर्वजन्मामध्ये महान ऋषी होते, त्यांचे ग्रंथ म्हणजे त्यांनी स्वतः लिहिलेले काही ग्रंथ होते, तर त्या ग्रंथांनी पर्वत रूप धारण केलं, तर त्याला आपण गोवर्धन म्हणतो. म्हणजे त्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी, म्हणजे सगळ्या ह्या ग्रंथांचं एकत्र संमिश्रण झालं आणि त्याला गोवर्धन पर्वत आपण म्हणतो. आणि या सगळ्या ग्रंथांचा त्यांनी मांडलेल्या परमेश्वराप्रती भक्तीचा, आदराचा, म्हणजे काय म्हणू आपण वर्णनाचा आदर करण्यासाठी श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत एका अंगुलीवर म्हणजे करंगळीवरती पकडला होता, म्हणजे उचलला होता. तर ते फक्त इंद्राचं गर्भहरण करण्यापुरतंच होतं असं नाही, तर यामध्ये हे खूप गुप्त रहस्य आले की ते काय म्हणू आपण एवढे सगळे ग्रंथ होते ते त्या काळातले, जे आजही आपल्याला असं म्हणजे अजूनही गोवर्धन आहे म्हणतात. म्हणजे माझं कधी जाणं नाही झालं तिकडे, पण ज्यांचं कोणाचं दर्शन झालं असेल तर त्यांनी अनेक महर्षींनी लिहिलेले ग्रंथ आहेत ते, ज्याचा तो आज पर्वत झालाय, त्याचं आपण दर्शन घेतोय असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे हा एक अध्याय मला त्यासाठी फार आवडतो, 16वा अध्याय. पुढे 17वा अध्याय. 17. पुढे याच ग्रंथामध्ये सिद्धमंगल स्तोत्राविषयी सांगितलेले आहे. पहिलं तर ते स्तोत्र काय असतं, कशासाठी कामी येतं आणि त्याचा काय हे आहे, अर्थ काय आहे. बरोबर. सिद्धमंगल स्तोत्र, आता याच्याबद्दलचा एक छोटासा पार्ट असा, श्रीमदनंत श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा. आता हे पहिलं वाक्य आहे आणि आता ह्याचं मी माझ्या पद्धतीने अर्थ मांडण्याचा प्रयत्न करतो. श्रीमदनंत म्हणजे श्री अनंत हरिनारायण, श्रीमद अनंत म्हणजे श्रीमद अनंत हरिनारायण, किंवा आपण असे अर्थ लावू शकतो की लक्ष्मी किंवा सर्व शक्ती सहित असलेले सर्वव्यापी हरिनारायण. आणि म्हणजे श्रीमदनंत. श्री विभूषित म्हणजे काय, ही संज्ञा बऱ्याचदा महागुरूंना दिली जाते किंवा ज्यांनी संप्रदायाची स्थापना केलेली असते, किंवा पण मॅक्झिमम संन्यासी ज्यांनी संन्यास दीक्षा ग्रहण केली त्यांचं अनंत विभूषित, त्यांनी अनंत अशा शक्ती संपदेने किंवा ज्ञान तेजाने ते विभूषित आहेत असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे श्री विभूषित असं त्यांना म्हटलं. आणि अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा, तर अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा म्हणजे अप्पल राजूंचं पूर्ण नाव, अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा असं त्यांचं नाव, म्हणजे हे त्याचा असा अर्थ होतो. दुसरं म्हणजे पुढे लिहिलं, जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. दुसरं आहे श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा. आता याचा अर्थ असा होतो, श्रीपाद स्वामींच्या 3 सख्या बहिणी होत्या, श्री विद्याधरी, राधा आणि सुरेखा. तर या तिघी पण त्यांचं किती अहोभाग्य आहे की ज्या श्रीपादांना राखी बांधतात आणि त्यांना ते शरण आहेत असं त्याचा अर्थ होतो. तिसरा येतो माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा. आता याचा आता ह्याचा अर्थ काय, तर श्रीपादांचे पालन पोषण करणाऱ्या सुमती महाराणी ज्या आहेत त्यांच्या अमृतरूपी वात्सल्याने श्रीपाद स्वामी तिथे अवतरित झाले असा त्याचा अर्थ होतो. सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापन्ना चारुणत श्रीचरणा. आता याचा अर्थ काय, तर सत्य ऋषीश्वर स्वरूप असलेले
दाम्पत्य म्हणजे बापन्ना चरळू आणि राजमामा ज्यांना पुण्यरूपिणी असं म्हणायचे, त्यांच्या जन्मघरी त्यांच्या घरी जन्म घेतला. श्री बापन्ना चरळू यांना नाना केले, नाना म्हणून स्वीकार केला. अशा म्हणजे काय तर त्यांचं म्हणणं असं आहे की बापन्ना चरळूंनी लिहिलेलं हे ग्रंथ स्तोत्र आहे. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या पोटी जन्माला आलेली सुमती महाराणी ही धन्य आहे आणि तिचे आभार म्हणून एक प्रकारे त्यांनी जसे मानले असावे. आणि मग नंतर प्लस ते असं म्हणतात की माझा नाना म्हणून स्वीकार केला श्रीपाद स्वामींनी, तर त्यासाठी हे केवढं मोठं भाग्य किंवा माझं किती महाभाग्य असं त्यांचं म्हणणं असावं. सावित्र काठक चयन पुण्यफल भारद्वाज ऋषी गोत्र संभवा 5वं मध्ये दिले. आता पिठापूरमध्ये भारद्वाज महर्षींनी सावित्रू काठक चयन महायज्ञ केला होता, महायाग केला होता. हो, तर त्याचे फलस्वरूप म्हणून भारद्वाज गोत्रातच म्हणजे आपण राजू शर्मांचं भारद्वाज गोत्र, भारद्वाज गोत्रामध्ये श्रीपाद स्वामी तुम्ही अवतरित झालात असा त्याचा अर्थ होतो. दौ चौपाती देवलक्ष्मी गण संख्या बोधित श्रीचरण, ह्याचं एक फार सुंदर वर्णन आहे. हे आपण पुढच्या काही भागांमध्ये बोलूच, पण एक छोटासा पार्ट मी पटकन सांगतो की भिक्षा मागताना श्रीपाद स्वामी दो चपाती देवलक्ष्मी असे म्हणायचे, म्हणजे 2 चपाती दे लक्ष्मी असं ते म्हणायचे. पण त्याचा अर्थ पण असं 2498 असं त्याबद्दलचं वर्णन आहे. तर ते म्हणतात भिक्षा मागताना ते 2 चपाती देवलक्ष्मी असे म्हणायचे, 2498 असं संख्या येते त्याची. तर या संख्येचा बोध ते करायचे. शॉर्टमध्ये पटकन सांगतो, संख्या काय आहे तर 2498. 2 म्हणजे गो, 4 म्हणजे कुळ. तर गोकुळ 24ला गोकुळ म्हणतात, म्हणून बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की ते 24 आकडा लावतात. 24ला शुभ आकडा आहे म्हणतात, त्याचं नाव म्हणजे त्याचा अर्थ गोकुळ, जे ग्रंथातही दिलेलं आहे. आणि गो म्हणजे 2, कुळ म्हणजे 4, म्हणजे ह्याचा अर्थ असा पण होतो की 2 व्यक्ती मिळून, 2 व्यक्ती जे वेगवेगळ्या कुळातले एकत्र येतात असं पण अर्थ होतो गोकुळ. आणि गायत्री शक्ती म्हणजे 24चा अर्थ म्हणजे 24 अक्षर गायत्रीचे ते पण येतं. आणि परब्रह्म पराशक्ती यांचं एकत्रित रूप म्हणजे 9 आकडा आणि 8 आकडा. 9 ह्या देव म्हणजे परमेश्वर आणि लक्ष्मी म्हणजे महामाया किंवा 8 आकडा, असं याचं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे सुंदर ग्रंथ आहे अगदी. पुण्यरूपिणी राजमांबासुत गर्भ पुण्यफल संजाता, याच्यामध्ये तेच वर्णन येतं बघा की राजमांबा यांच्या पुण्याची संख्या मोजता येणार नाही, कारण त्यांनी सुमती महाराणी यांना जन्म देऊन मातृत्वाचा सन्मान केलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये बापन्ना चरळूंनी त्यांच्या भार्या राजमांबा यांचं देखील वर्णन केलंय, कारण त्या पुढच्याही काही अध्यायांमध्ये त्याचं वर्णन आहे की त्या अतिशय त्या म्हणजेच पुण्य असं रूप आपण म्हणू शकतो की त्यांना बघून एखाद्याला काही दाह होत असेल, त्रास होत असेल, फक्त त्यांच्या दर्शनाने त्यांना शांत वाटायचं, असं इतक्या पुण्यवान होत्या त्या. सुमती नंदन नरहरी नंदन दत्तदेव प्रभू श्रीपादा. आता ह्याच्यामध्ये काय येतं तर सुमती नंदन आणि सुमती नंदन म्हणजे सुमती महाराणी यांचे पुत्र अप्पल राजू शर्मा किंवा अप्पल राजा नरसिंह वर्मा असं त्यांचं पूर्ण नाव, यांचे पुत्र रूपात साक्षात दत्तात्रय प्रभू आले असा त्याचा अर्थ होतो. आणि पिठिकापूर नित्य विहारा मधुमती दत्ता मंगल रूपा, म्हणजे आपण अवतार धारण करण्यापूर्वीपासून कार्य पूर्ण झाले तरी त्यांची तुमची श्रीपाद स्वामींची गुप्त शक्ती मधुमती अनघा माता हिच्या सहित तुम्ही पिठापूरमध्ये आहात. म्हणजे तुम्ही अवतार धारण करण्यापूर्वी पण होता, आता देखील आहात आणि इथून पुढे देखील तुम्ही गुप्त शक्ती मधुमती सहित तुम्ही असणार आहात. तर मधुमती म्हणजे अनघा लक्ष्मी, हिच्या सहित अर्धनारीश्वर स्वरूपामध्ये तुम्ही असणार आहात असं त्यामध्ये वर्णन आहे. तर अशा प्रकारे मी माझ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलाय. सिद्धमंगल स्तोत्राचा हा अर्थ आहे. बरोबर. मला वाटतं 18व्या अध्यायामध्ये असे खूप सारे कथा प्रसंग आहेत. हो, छोट्या मोठ्या कथा आहेत. आता त्या सगळ्या सांगा असं म्हणणार नाही, पण त्यातल्या ज्या बेस्ट आहेत किंवा ज्याच्यातून थोडासा बोध व्हावा आणि आकलन व्हावं, अशा कुठल्या कथा किंवा प्रसंग तुम्हाला जास्त भावतात त्या पद्धतीने. आता एक अगदी 18व्या अध्यायाचा सुरुवात जशी होते तोच मला प्रसंग लगेच आठवतोय, तसाच सांगायला सोपं जाईल मला. की शंकर भट्ट मार्गस्थ होत असताना त्यांना एक अकराळ विकराळ एक्सप्रेशनवाली आणि केस सोडलेली एक बाई त्यांच्या समोर येते आणि ओरडत असते. ती काहीतरी विचित्र ओरडत असते आणि ती बाई येते आणि शंकर भट्टांना मदत मागते आणि त्यांना ती म्हणते की माझं रक्षण करा, आणि ती शंकर भट्टांच्या मागे लपते. तर 2 बलशाली असे पुरुष त्यांच्या समक्ष येतात. तर ते वाईट हेतूने आलेले असतात स्त्रीला बघण्याच्या दृष्टीने. तर शंकर भट्टांमध्ये अचानक हिंमत येते
आणि ते म्हणतात की तुम्ही हिला अजिबात त्रास देऊ नका. ते त्यांच्या मुखातून पहिलं असं निघतं शंकर भट्टांच्या, की ब्राह्मण असून तुम्ही असे कुकृत्य करणं हे तुम्हाला शोभत नाही, असं त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे, तसं सांगतात ते. मग ते दोघं शांत होतात आणि ते अचानक मग ते शरण जातात शंकर भट्टांना. ते म्हणतात की तुम्ही आम्हाला ओळखलं वगैरे, ते त्यांचं असं भाष्य होतं. आणि अचानकपणे हे चौघही एकत्र थांबतात. मग तर पूर्व वृत्तांत असा आहे की ती बाई सांगते की मला माझ्या सासरी खूप त्रास दिला आणि माझा छळ केला, कारण मला अपत्य होत नव्हते. आणि माझ्या सासरच्यांनी मला हकललं म्हणून मी बाहेर आले. बाहेर आल्यानंतर मी एका औदुंबर वृक्षाच्या खाली बसले होते. तिकडे मी दत्तात्रयांचं नामस्मरण करत होते. दत्तात्रयांचं नामस्मरण करत असताना तिकडे एक जण आले. ते मला म्हणाले की तू आता श्रीपाद श्रीवल्लभ ह्या हे म्हणजे दत्तात्रयांनी हा अवतार धारण केलेला आहे. पण मी म्हणाले की ते श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रय आहेत का मला माहित नाही, पण जर तू इथून गेला नाहीस तर मी तुला आता डोक्यात दगड घालेल वगैरे, असं की ती मी काय म्हणतो धमकी देते. कारण ती घाबरलेली पण असते आणि तिचं रक्षण करायला तिकडे एक नाग थांबलेला असतो. ती बराच वेळ थांबलेली असते आणि मग काही कालावधीनंतर ती एका टेकडीवर, उंच टेकडीवर जाते, तिकडे बसलेली असते. तर तिकडे हे दोन व्यक्ती म्हणजे तिच्यावर वाईट नजर ठेवून येतात आणि मग त्यानंतर शंकर भट्टांची त्यांची भेट होते. तर मग हा सगळा भाग जो आहे तो बराचसा मोठा आहे. मग ते मार्गस्थ होतात. ते एका ग्रुप प्रमाणे, भजन तांड्याप्रमाणे दिसत होते. लोक त्यांच्याकडे बघून हरिनाम संकीर्तन करणारे लोक वाटत होते. मग असं करत करत ते पुढे जात असतात. मी जास्त वेळ नाही घेत, आता पटकन सांगतो मेन मुद्दा काय. तर मग श्रीपाद स्वामींचं त्यांना दर्शन होतं. श्रीपाद स्वामी ते जेव्हा कुरवपुरात पोहोचतात, श्रीपाद स्वामी कृष्णा नदीमध्ये स्नान करून नुकतेच बाहेर आलेले असतात आणि मग त्यांचं ते दिव्य मंगल रूप, म्हणजे हे जेव्हा आपण पठण करतो ते अक्षरशः असे प्रसंग डोळ्यासमोर येतात अगदी. तर हे श्रीपाद स्वामी तिथे आल्यानंतर मग शंकर भट्टांना ते खुणेने सांगत असतात की पाया पड, दर्शन घे. शंकर भट्ट त्यांचा पायांवर डोकं टेकून दर्शन घेतात आणि श्रीपाद स्वामी हातातल्या कमंडलूतलं जल त्यांच्यावर प्रोक्षण करतात. तर फक्त त्या कमंडलूतल्या जलाच्या प्रोक्षणाने त्यांना एवढा मोठा शक्तिपात होतो की त्यांना असं वाटतं की सगळे सागर, सगळे एक प्रकारचे प्रलय एकत्र झालेत का काय, असं त्यांना वाटायला लागतं. तितकी वेगळीच त्यांना विलक्षण शक्तीची अनुभूती येते. आणि ते दोन व्यक्ती जे असतात, बरोबर, ती स्त्री जी आहे ती दर्शन घेतेच, पण ते जे दोन व्यक्ती असतात त्यांच्याबद्दल शंकर भट्ट सांगतात. पण श्रीपाद स्वामी इकडं अतिशय शॉकिंग वाटतं, म्हणजे जे नव्याने वाचतील त्यांना फार छान वाटेल. श्रीपाद स्वामी म्हणतात की हे दोन जण ब्राह्मण आहेत, पण हे तर मला गोमांस भक्षण करणारे यवन वाटतात, तर तूच त्यांना विचार, असं मग शंकर भट्ट त्यांना विचारतात. तर ते स्वतःहून मान्य करतात की हो, आम्ही कुराण वाचतो आणि आम्ही गोमांस भक्षण केलेलं आहे, असं सगळं त्यामध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणजे हे अगदी श्रीपाद स्वामींची माया, म्हणजे आपण काय बोलू, हा एक प्रसंग आहे माझ्या दृष्टीने. हा एक म्हणजे छान वाटतं मला हे बघून. दुसरं एक सुरुवातीच्या अध्यायांमध्ये बघा, तिरुमल दासांचं झालं आपलं डिस्कशन सगळं. तिरुमल दासांनी सुरुवातीलाच सांगितलं, शंकर भट्टांचं वर्णन येतं तेव्हा, की ते रजक होते, पण आता मी इथे असतो काणिपाकमला, पण माझा मुलगा रविदास ते आता बघतो. तर आता त्यांचं वर्णन इकडे येतं. तर त्यांचा मुलगा रविदास, तर रविदास तिथे होते. ते नावाड्याचं काम करत होते आधी आणि ते म्हणजे स्वामींबद्दल ऐकून होते, पण कधी दर्शनाला जात नव्हते. आणि तिकडे एक दिवशी काय झालं, तर तिकडे एक श्रीपाद स्वामींच्या दर्शनासाठी म्हणजे श्रीपाद स्वामींनी स्वतः एका महापंडितांना बोलवलेलं असतं. त्या महापंडितांचा असा गैरसमज होतो की श्रीपाद स्वामींनी काहीतरी सन्मान करायला बोलवले. आणि ते आधी ही गोष्ट तुम्ही दर्शकांनी ऐकली असेलच. म्हणजे बघा की आपल्या पुराण ग्रंथातल्या गोष्टी लोक वेगळी गोष्ट सादर करून कशा पद्धतीने घेतात. महापंडित तिथे येतात आणि ते त्यांना अहंकार असतो स्वतःच्या पांडित्याचा, आणि ते इतर शूद्र लोकांचा स्पर्श होऊ नये म्हणून ते एकटेच एका नावेत बसतात. आणि ते बसतात ते रविदासांच्या. रविदास यांना ते म्हणतात की मी एकटा बसेल, कारण आणि मला श्रीपाद स्वामींनी बोलवलंय आणि त्याचे पैसे देखील श्रीपाद स्वामी देतील. तर रविदास तयार होतो, तो काय बोलत नाही. आणि मग त्या संभाषण होतं, त्यामध्ये मग त्या महापंडितांना असं लक्षात येतं की रविदासाला कसलंच ज्ञान नाहीये, तो एकदम अल्पज्ञ आहे. मग त्यांना अजूनच काय म्हणू मात सोडतो. आणि मग ते म्हणतात की अरे तुला कशाचं ज्ञान नाही, पुराण ग्रंथांचं नाही, म्हणजे तुझं आयुष्य 1/3 वाया गेलं, असं ते म्हणतात. मग रविदास नाराज होतो आणि त्या क्षणी ते ज्या नावेत असतात त्या नावेला छिद्र पडतात आणि त्यातून पाणी आतमध्ये यायला लागतं. पाणी आतमध्ये येतं आणि मग रविदास त्या महापंडितांना म्हणतो की तुम्हाला पोहता येतं का स्वामी? तर ऐकली असेल आपण सर्वांनी गोष्ट. तर मग ते म्हणतात मला पोहता येत नाही. मग रविदास त्यांना म्हणतो की तुमचं तर 100% आयुष्य व्यर्थ झालं की तुम्हाला पोहता येत नाही.
असं म्हणतात. तो उडी मारायला, मी श्रीपाद स्वामींचं स्मरण करतो आणि तो उडी मारणार इतक्यात नावेच्या बरोबर वर मधोमध एक दिव्य तेज आकृती धारण येते आणि ती अदृश्य हाताने नावेतलं पाणी बाहेर काढते आणि त्यांना तारते आणि ते बरोबर किनाऱ्याला येतात. आणि हे रविदासांना कळतं की हे कोणी केलंय. रविदास आणि ते महापंडित दोघेही जातात दर्शनाला आणि तिथे गेल्यानंतर मग म्हणजे बरंचसं मोठं वर्णन आहे, मी एकदम शॉर्ट सांगण्याचा प्रयत्न करतो आणि आता शिकण्यासारखं बोधही आहे. ते दर्शन घेतात. रविदास त्यांच्या पुढे जातो, पण त्याला ना सुचत नसतं की आपण काय बोलावं, कारण त्याला सुचतच नाही. तो एवढं आपण अतिप्रसंगातनं वाचलो. आणि पंडित जे आहेत त्यांना श्रीपाद स्वामी म्हणतात, महापंडितांना, की तुमच्या पांडित्याचा तुम्ही किती मोठा अहंकार केला आणि आता मी तुम्हाला का बोलवलंय, तर हा तुमचा मृत्यू दिवस आहे, शेवटचा दिवस आहे. तर आता तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला काय करायचंय. मी तुम्हाला 3 वर्षाचं आयुष्य वाढवून देतो, पण तुम्हाला या दरम्यान काय करायचंय, तर पांडित्याचा अभिमान न बाळगता तुम्हाला खऱ्या अर्थाने भक्ती करायची. आणि मग ते तुम्ही ठरवायचं आता की पांडित्याचा गर्व करायचा का भक्ती करायची. आणि त्यांचे मग मागील म्हणजे त्यांचे कर्म, या जन्मातलेही कर्म त्यांचे सांगतात की त्यांची सुशील पत्नी असते, तिचा ते छळ करतात. 3 कर्म आहेत बहुतेक. दुसरा एक आहे की ज्यामध्ये एका राजाची जी राणी असते तिच्यापासून त्या राजाला काहीतरी फूस लावतात आणि मग त्या राजाला वेगळं करतात. मग त्या राणी बरोबर तो राजा राहत नाही, मग तिचे दररोज शाप लागतात. श्रीपाद स्वामी म्हणतात ती दररोज तुला शाप देते. आणि एक रजक स्त्री जी होती तिच्या नवऱ्यापासून तू लांब करून तिला बळजबरीने तू पळवून घेऊन आणलास पंडित असून, आणि तिला दासी म्हणून तू वागणूक देतोयस, तर हे तुला आता परतफेड त्याची करावी लागणार. तर ह्या जन्मी तर तू 3 वर्ष मी तुला आयुष्य दिलंय, पुढच्या जन्मी तू एक दास होशील आणि ज्या स्त्रीला तू दासी म्हणून बाळगलेला आहेस ते दाम्पत्य पुढच्या जन्मी राजवैभव भोगतील आणि तू त्यांचाच दास होशील, असं ते त्यांना शाप देतात. हे आणि आवडणारा पार्ट, आता हे तर झालं, आता माझा आवडता पार्ट असा आहे की इथे गुरुचरित्राचं कोरिलेशन सापडतं. तर इथे काय आहे, तर एक प्रसंग अजून असा आहे की ज्यामध्ये जो रविदास आहे तो आता म्हणजे जसं की आता हा सगळा अनुभव मी सांगितला, महापंडितांना श्रीपाद स्वामी म्हणतात की आता तुमचं जे काय पुण्य आहे ते तुमच्या अहंकारामुळे मी आता काढून घेतोय आणि सगळं मी रविदासला देतोय, आणि आता या पुण्याच्या योगाने रविदास आता माझी अखंड सेवा करत राहणार. काय ते भाग्य म्हणायचं आता. तर असं त्यांना ते भाग्य लाभतं आणि ते श्रीपादांची कायम सेवा करतात. सगळं तिकडे झाडून काढणं वगैरे, श्रीपादांचं काय लागेल तसं पाणी आणणं वगैरे, हे सगळं हे त्यांची सेवा करत असतात. एक दिवशी श्रीपाद स्वामी बसलेले असतात बाजूला आणि एक तिकडे भली मोठी नाव येते एका राजाची, यवन राजाची, आणि ती नाव आणि त्याचे सगळे लवाजमा आणि सगळे ते त्याचे सेवेकरी, त्यांचा राजवैभव, ते सगळं तो रविदास एक दिवशी असं बघत निहाळत बसलेला असतो. तर मग हे बघत असताना त्याच्या मनात कदाचित तो भाव येऊन गेलेला असतो. श्रीपाद स्वामी त्याला म्हणतात, काय बघतोस राजा का? तर मग तो घाबरतो, काही बोलत नाही. मग श्रीपाद स्वामी त्याचा मनीचा भाव ओळखतात आणि मग त्याला म्हणतात की पुढच्या जन्मी मी नृसिंह सरस्वती अवतार धारण करेल, तर त्यावेळेस तू एक यवन राजा होशील आणि तू हे सगळं राजवैभव उपभोगशील, असं त्याला म्हणतात. याचा उल्लेख गुरुचरित्रात देखील आहे बघा, की गुरुचरित्रामध्ये सांगितल्याप्रमाणे. आणि विठाबाईंचं एक सुंदर म्हणजे एक अभंग आहे किंवा काय म्हणू आपण, भजन आहे, गुरुचरित्रावरच आहे. त्यामध्ये पण त्यांनी लिहिलेलं आहे बघा की रजकाचा यवन राज बनूनी काय म्हणा आपण, उद्धरिले गुरु तुम्हीच ना, असं त्यामध्ये एक वर्णन येतं बघा, की ते हेच की रविदास जो आहे तोच मग पुढच्या जन्मी तो यवन राजा झाला होता. तो हा मग इकडे कोरिलेशन इकडे आपल्याला सापडतं. त्यामुळे मला खूप छान वाटतं हे अध्याय स्मरण करतो कोरिलेशन झाल्याच्या नंतर एकदम लाईव्हलीनेस, हो लाईव्हलीनेस येतो. आणि दोन्ही ग्रंथ खरे आहेत हे इथे आपल्याला सिद्ध करता येतं. इंटरकनेक्शन जेव्हा खूप छान दादा. अर्थातच प्रत्येक वेळेस असं वाटतं की आपण अजून पुढे जाऊ, परंतु भागांसाठी तरी वेळेचं मर्यादा असते. म्हणून मला वाटतं आजच्या पुरता आपण थांबूयात. तुम्हाला कसं वाटतंय? कारण आम्ही इथं बसल्याच्या नंतर, हे सगळं चालल्याच्या नंतर हा अलौकिक अनुभव असतोच, परंतु भागांपुरतं किंवा तेवढ्या पर्टिक्युलर एपिसोडपर्यंत आपल्याला थांबावंच लागतं. म्हणून आजच्या पुरता हा 6वा भाग आपण इथेच थांबूयात आणि जे काही राहिले ते आपलं असंच, ही जी काही सिरीज आहे चरित्रामृत ग्रंथाची ती अशीच सुरू राहील. भेटूयात पुढच्या 7व्या भागात. दादा काय सांगायचं? सुंदर. आता मी याबद्दल काय बोलू की जसं तुम्ही मला ही संधी दिली
आणि या योगे या ग्रंथाचे अनेक पारायण माझ्याकडनं घडलेले आहेत, पठण झालेले आहेत. पण आता हे जे मांडतोय तर मांडताना एक वेगळीच अशी ऊर्जा जाणवते आणि श्रीपाद स्वामींनी आपल्याला अर्थातच साधन केलेलं आहे, त्यामुळे मी आनंद घेतो या सगळ्याचा. थँक्यू सो मच दादा. भेटूयात पुढच्या भागात. जय नघा दत्तात्रय.